सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील कोणत्याच विभागात अधिकारी भेटत नसल्यानं कर्मचाऱ्यांवर कोणताच अंकुश नाही। मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसी झाल्यानं याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येत नसतील तर मिरजेचं कार्यालय बंद करून टाका अशी मागणी मिरज सुधार समितीचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटलंय की सांगली शहर एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या। मिरज विभागीय कार्यालयात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्ममृत्यू, जलनिस्सारण हे प्रमुख विभाग आहेत। मात्र अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे। तर बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्ममृत्यू, जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचं कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकत नाहीत। अधिकारी जागेवर नसल्यानं कर्मचारी बेलगाम झालेत। सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याकडे असल्यानं सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाहीत। जन्ममृत्यू कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली असते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीच नसल्यानं मिरज विभागीय कार्यालय रामभरोसे झालंय। मिरज विभागीय कार्यालयात अधिकारी येण्यास उत्सुक नसेल, शिवाय आयुक्त सत्यम गांधी यांना मिरज विभागीय कार्यालयाच्या कामकाजाबद्दल स्वारस्य नसेल तर मिरज विभागीय कार्यालय बंद करून टाका अशी उद्विग्न मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह आसिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, सलीम खतीब, संतोष जेडगे, अभिजित दाणेकर, शब्बीर बेंगलोरे आदी सदस्य उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला।